गुन्हे सिद्धतेकरिता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कायद्यानुसार 7 किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आलाय. या सुधारणाचा एक प्रमुख भाग असलेली मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनची उपलब्धता महाराष्ट्रात करून देण्यात आली आहे. गुन्हे सिद्धतेकरिता अशी सुविधा सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरले, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेत. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचं फीत कापून आणि हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आलाय. यावेळी त्यांनी प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, 259 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात येणार आहेत. 21 पूर्णपणे सुसज्ज व्हॅन्स आता कार्यरत करण्यात आलेल्या आहेत. ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून क्राईम सीन ऍप्लिकेशन गुन्हे स्थळावर तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये पुरावे संग्रहित करून बारकोडद्वारे सुरक्षित करण्यात येणार आहेत. गुन्ह्यांच्या उलगडा करण्यामध्ये फॉरेन्सिक सहाय्य पुरवण्यासाठी यामध्ये पुरावे संग्रहित करून बारकोडद्वारे सुरक्षित करण्यात येणार आहेत. गुन्ह्यांच्या उलगडा करण्यामध्ये फॉरेन्सिक सहाय्य पुरवण्यासाठी, पुरावे गोळा करणं आणि विश्लेषण करण्यासाठी ही व्हॅन उपयुक्त ठरणार आहे. या व्हॅनमध्ये रक्त, डीएनए संग्रहण आणि बलात्कार गुन्ह्यात आवश्यक पुरावे गोळा करण्यात येणार आहेत. वैज्ञानिक तज्ज्ञ आणि सहाय्यक कर्मचारी व्हॅनमध्ये असतील. स्फोटक पदार्थ तपासणी, सायबर गुन्ह्यामध्ये तपासणीसाठी विशेष फॉरेन्सिक किट्स उपलब्ध असणार आहेत. तसेच व्हॅन सीसीटीव्हीने सज्ज असणार आहे. या व्हॅन कनेक्टेड असणार आहेत. यामुळे संबंधित पोलीस स्टेशनला संबंधित गुन्हा कामी केलेल्या पुराव्यांची माहिती देता येणं शक्य होणार आहे. ही एकत्र प्रणाली असून यामध्ये सुसज्ज मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, फॉरेन्सिक किट, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि क्राईम सीन ऍप्लिकेशन यांचा समावेश आहे. यामुळे पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि अचूक बनणार आहे. तपास यंत्रणा आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ यांच्यात उत्तम समन्वय साधला जाणार आहे. पुरावे नष्ट करणं, पुराव्यांची छेडछाड करून आरोपींना शिक्षेपासून आता कोणीही वाचू शकणार नाही. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होऊन गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण निश्चितच वाढणार आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. जेव्हा गुन्हा नोंदवला जातो तेव्हा नियंत्रण कक्ष फॉरेन्सिक पथकाला सूचित करेल. फॉरेन्सिक पथक गुन्हे स्थळाला भेट देऊन गुन्ह्याची माहिती नोंदवून क्राईम सीन ऍप्लिकेशनमध्ये अद्ययावत करतील. फॉरेन्सिक तज्ज्ञ गुन्ह्याच्या ठिकाणी छायाचित्रे आणि व्हिडिओच्या माध्यमातून दस्तऐवजीकरण करतील. याचबरोबर वरिष्ठ तज्ज्ञांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून पुराव्यांचं संकलन आणि तपासणी करून पुरावे पुन्हा तपासून सील केले जातील. यानंतर क्राईम सीन रिपोर्ट तयार करून पोलीस तपास अधिकाऱ्याकडे सुपूर्द केला जाईल.